संगमनेर शहरातील एका अकॅडमीमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकाचे आणि पीडित मुलीचे लागेबांधे असल्यामुळे झालेल्या वादातून या मुलीनं विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. तर या प्रकरणी शहर पोलिसांनी शहरातील एका हॉस्पिटलमध्ये जाऊन संबंधित मुलीचा जबाब नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र आपलं आणि संबंधित शिक्षकाचं भांडण मी माझं बघून घेईल, मला कोणताही गुन्हा दाखल करायचा नाही, असा खुलासा या मुलीनं केल्यामुळं हे प्रकरण दडपण्यात आलंय. संगमनेर शहरातील एका पोलीस भरती अकॅडमीमध्ये कोपरगाव तालुक्यातील एक मुलगी 1 वर्षांपासून शिक्षण घेतीये. याच दरम्यान याच अकॅडमीत शिकवणारे शिक्षक आणि संबंधित मुलगी यांच्यात काहीतरी बिनसल्यामुळं त्यांच्यात कडाक्याचं भांडण झालं आणि या रागातूनच या मुलीनं विषारी औषध प्राशन केलं. संबंधित हॉस्पिटलनं पोलिसांना याची माहिती ही MLCद्वारे कळवली. पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन संबंधित मुलीचा जबाब नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलगी शुद्धीवर येताच मुलीनं कोणताही जबाब देण्यास पोलिसांना नकार दर्शवलाय. दरम्यान विषारी औषध घेतेवेळी संबंधित मुलीनं एक चिठ्ठी लिहिली होती. ही चिठ्ठी संबंधित मुलीच्या मोबाईलमध्ये आहे. मात्र त्यानंतर तिनं लिहिलेली चिठ्ठी कुठं गायब झाली हे मात्र मिळू शकलं नाही. संबंधित अकॅडमीमधील काही मुलं, मुली आणि त्या मुलीची बहीण हॉस्पिटलमध्ये थांबून आहेत. मात्र संबंधित मुलीचे वडील आजारी असल्यामुळं तिचे आईवडील संगमनेरमध्ये येऊ शकले नाहीत. संगमनेर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर विविध पोलीस भरतीच्या अकॅडमी आहेत. राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर संगमनेर शहरामध्ये विद्यार्थ्यांचा भरणा आहे. मात्र गुरुस्थानी असलेल्या एका शिक्षकानं या मुलीला फसवल्याची चर्चा संगमनेर शहरामध्ये जोरदार सुरू आहे. संबंधित अकॅडमीचे संस्थापक यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचे फोन उचलले नाही. त्यानंतर त्यांना अनेक वेळा SMS करून आपली बाजू मांडण्याची मागणी केली असता त्यांनी त्यालाही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर संबंधित अकॅडमीचे संस्थापक आणि या मुलीला शिकवणारे त्या अकॅडमीतील शिक्षक या दोघांचेही फोन बंद आहेत. अनेक वेळा संगमनेरमधील अकॅडमी संदर्भात वेगवेगळ्या चर्चा घडत असताना पालकवर्गानं भविष्यात संबंधित अकॅडमीमध्ये आपल्या मुलींना पाठवताना सुरक्षेची हमी घेण्याची गरज आहे. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर.